प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला, प्रभू येशूच्या नावामध्ये धन्यवाद. प्रत्येकाला सलाम. जय ख्रिस्त. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. होय, आजचा दिवस सर्वजण प्रभू येशूचं पुनरुत्थान, प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे साजरे करतात. आता ते साजरं करणं म्हणजे काय आहे? ती साक्ष आहे. प्रभू येशू तुमच्या आमच्या पापांकरता मारला गेला, उत्तम शुक्रवार. तो गाडला गेला आणि तो उठवला गेला तुमच्या आमच्या सार्वकालिक जीवनाकरता. ती साक्ष आहे. येशूचं पुनरुत्थान, उत्तम शुक्रवार, हे 3 दिवस प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनी ती साक्ष आहे. ती आपण गाजवणं आपल्याच जीवनात नाही, तर जे अजून अंधकारात आहेत, प्रभूकडे वळले नाहीत, अशा सर्वांच्या जीवनात गाजवणं हा तो दिवस आहे. हा दिवस प्रत्येक दिवशी असावा. प्रत्येक दिवशी ती साक्ष आपल्या ठाई दृढ करणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा, स्तोत्र 98 त्याचं पहिलं वचन म्हणतं, परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केली आहे. त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र भुजाने तारण साधिले आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 98 सांगते की परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्य केली आहेत. होय, परमेश्वराने अद्भुत कृत्य केलं. मनुष्याच्या पापांकरता आपला एकुलता एक पुत्र दिला आणि ते तारण साधिलं, जे मनुष्यास अशक्य होतं. मनुष्याचे अशक्य, देवाला सर्व शक्य आहे. आणि तेच अशक्यपणा, ते तारण मनुष्याच्या ठाई प्रभू येशूच्या नावामध्ये साधलं आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मरणातून जीवनामध्ये पार गेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. या वचनानुसार आपण 1-2 गीत प्रभूला सादर करूया आणि देवाचं गुणगान करूया. आपले उच्च स्वर करा, कारण की देव उच्च स्थानी बसतो, नाही का? म्हणजे उच्च स्वर करा म्हणजे कोणाला त्रास देणं नव्हे, तर आपले उच्च स्वर करा म्हणजे कुठलीही लज्जा लाज न धरता प्रभू येशू नाम स्वीकारणारे आणि त्याच्या नामाचा धन्यवाद करणारे असे बना. कारण की तो उठला आहे. तो आज नाही उठला. ज्या दिवशी तो पुरला गेला, मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला, त्याची साक्ष तुमच्या आमच्या ठाई रोज प्रतिदिवशी घोषणा करणारे, दृढ करणारे आपण असलो पाहिजे. ती साक्ष, तो विश्वासच आपल्याला दृढ करेल त्याच्या येण्याच्या दिवसापर्यंत. आणि तो फक्त आपल्या जीवनात नाही, तर जे ऐकत आहेत, अविश्वासू आहेत, जंधकारात आहेत, बंधनात आहेत, त्याच्या सर्व बंधून करता गाजवणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि 2 गीत प्रभूला, या वचन वाचलं स्तोत्र 98 नुसार नवे गीत गाऊन आपण त्याचे स्तवन करूया. एक छोटीशी प्रार्थना करू, नंतर 2 गीत गाऊ, नंतर संदेशाकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्यातून जे काही कळत नकळत चुका झाल्या, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला प्रभू येशूच्या क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवली त्यांनाही आम्ही प्रभू येशूच्या क्षमा करतो, आणि ज्यांची मन आम्ही दुखवली त्या बंधूंची आम्ही प्रभू येशूच्या क्षमा मागतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आणि ते येशूचं पुनरुत्थान रोज आपल्या देही बाळगणारे, जीवनी बाळगणारे असं प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावात तू बनव. जे जे संदेश ऐकतील त्यांच्या जीवनात जी काही बंधन असतील, प्रभू येशू तू ती मोकळी कर, कारण प्रभू आत्मा आहे. प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. ही प्रार्थना, विनंत्या तो प्रभू येशू मध्ये ऐकल्यास त्या पूर्ण झाल्या, त्याबद्दल धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. होय, तो खरोखर उठला. आणि पौल एपिस्करास पत्र 5व्या अध्यायामध्ये, एपिस्करास पत्र 5व्या अध्यायात असं म्हणतो,
अरे निद्रिस्ता तू उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल. होय, जे प्रभू उठला तो आपल्या जीवनी रोज दृढ करणारे बना. ख्रिस्त जसा मरणातून उठवला गेला, त्या नाविन्यात, जगण्याच्या नाविन्यात, मनाच्या नवीकरणामध्ये आपलं जीवन जगा. प्रेज द लॉर्ड. नुसतंच जगू नका, तर असं जगा की नाविन्यामध्ये जीवन जगणारे बना. कसं बना? नाविन्यामध्ये जीवन जगणारे बना. प्रेज द लॉर्ड. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू त्या मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला. जो मरण शत्रू मनुष्याच्या जीवनातला, जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा तो शेवटचा शत्रू मिटवला जाईल. होय, ती मरणाची मोडून नांगी, मारिले सर्पासोंगी. मरणाची मोड. प्रेज द लॉर्ड. ऐकू येत नाही? एक मिनिट. ओके, ऐकू येत नव्हतं. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. त्या प्रत्येक शब्दामध्ये ते वचन आहे, ती घोषणा आहे. पहा, भीती, भय, मरण, वर्तमान, भविष्य, जसं रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये पौल नमूद करतो, ती सर्व तुम्हा मला देवाची जी प्रीती त्यापासून विभक्त करास समर्थ होणार नाही. भीती कुणाची, मुरलीसाची, दीनवनाची, शांती गळे जगती जाना. विजयी मी तुमचा राना. मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. प्रेज द लॉर्ड. पहा, पुढचं सेंटेन्स या गाण्यामध्ये काय म्हणते? का बसला दळूनी मागे. होय, ती भय भीती जर मिटवली आपल्या जीवनातली, तर ख्रिस्त योहान 16:32-33 वचनामध्ये काय म्हणतो? भिवू नका, कारण की मी मरणाला जिंकलं. पहा, त्या जगाला जिंकलं आहे. ती सर्व भय भीती आपल्या जीवनातून काढली. इब्रिलोकास पत्र 2 अध्यायामध्ये पण नमूद आहे की त्यांनी मरणाने त्या सैतानाच्या बंधनाला नाहीच केलेलं आहे. जे सैतानाच्या दास्यपणात होते त्या सर्व गोष्टीतून त्यांनी काय केलं? मोकळं केलं. म्हणून सांगतं हे गाणं, जे बोल सांगतात त्या वचनानुसार, की का बसला दळूनी मागे, निजला का तरी व्हा जागे. इफिसकरास पत्र 5वा अध्याय. निद्रिस्ता जागा हो, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश. सोडून धुंदी बहु आनंदी, साधा संधी. नव्या करारातल्या पत्रामध्ये वचन सांगते की दिवस वाईट आहेत, संधी साधून घ्या. परमेश्वर प्राप्तीचा काळ जवळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा, त्याला हाका मारा, त्याला प्राप्त करून घ्या. तर तुम्ही त्यामध्ये राहता, वागता, जगता, तुम्ही त्याचे वंश आहात. देवाचा आत्मा तुमच्या काही वास करतो. तुम्ही जगाच्या आत्म्याने तर देवाच्या आत्म्याने प्रकट केलेले असे आहात. सोडून धुंदी बहु आनंदी, साधा संधी, या शुभवृत्ताचा गाना, कळवा तारण वरदाना. या शुभवृत्ताचा गाना, कळवा तारण वरदाना. दाता मम बंधुजना, आलो जिंकुनिया मरणा. पहा, पुढचं गाण्याचे बोल काय सांगतात? जातो पुढती या मागे. योहान 14 अध्यायात प्रभू येशूने काय सांगितलंय? की मी जागा तयार करावयास जातो, आणि जागा तयार झाली म्हणजे मी तुम्हाला घ्यायला येईन, कारण की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे.
तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे तुम्हाला सामर्थ्य देण्याकरता, आणि तो बोलवत आहे त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये. होय, तो बोलवत आहे, तुम्हाला सामर्थ्य देण्यास तयार आहे. तुम्ही मागून तर पहा, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे उघडेल. जातो पुढती या मागे, हेच तुम्हापाशी मागे. देवाची हीच इच्छा आहे की आपण सर्व परिस्थितीमध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये त्याचा धन्यवाद करावा. 1 टेसनी 5व्या अध्यायामध्ये वचन नमूद आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये काय करा, जो ख्रिस्त पुढे गेलाय त्याच मार्गाने त्याची मेंढपाळाच्या मागे जाणारी असली पाहिजे. मार्ग मोकळा झाला सगळा पहा, मार्ग मोकळा झाला सगळा. जो मार्ग कठीण होता त्याने सर्व निंदा, सर्व त्रास, काट्याचा मुकुट सहन करून तो मार्ग काय केला, तुमच्या आमच्याकरता मोकळा केलेला आहे. तो सैतान तुमच्या जीवनामध्ये कुठलंही बंधन टाकू शकत नाही. आणि जरी तुमच्या जीवनात संकट आली, अडचण आली, तरी सुद्धा तुम्हाला त्या जीवन मुकुटापासून काढून घेऊ शकत नाही. कारण प्रभू येशू म्हणतो, पहा, माझ्या हातातून कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. माझा पिता सर्वाहून मोठा आहे, त्याच्या हातातून सुद्धा कोणाला हिसकावून घेता येत नाही. होय, तो सर्व समर्थ पित्याचा हात आहे, तो मेंढपाळाचा हात आहे. त्याच्या हातातून कोणीही तुम्हाला काढून घेऊ शकत नाही. मार्ग मोकळा झाला सगळा कलशाडाळा, गावासरीचा जीना आना सुखलो दीना. गावासरीचा जीना आना सुखलो दीना. गाता गा मम बंधुजना आलो जिंकू रामरना. प्रेज द लॉर्ड. हे गाणं मी थोडं वाचून असं का सांगितलं, काय याचे अर्थ माहीत असले पाहिजे. दावा स्वर्गीचा जिना. याकूब ज्या ठिकाणी मामाच्या गावाला चालला होता तेव्हा त्याला स्वप्न पडलं नाही का, दगड घेऊन उशाशी झोपला होता. त्याला एक शिडी दिसली, त्यातून देवदूत खाली उतरत होते, वर चढत होते. फिलिप्पाला प्रभू येशू म्हणताना म्हणाला की तू अशा गोष्टी पाहशील, स्वर्गदूत चढताना, मनुष्याच्या पुत्राला खाली येताना तू पाहशील. आणि होय, आपण त्या मोठ्या गोष्टी करता तयार केलेले असे आहोत. आपण त्या स्वर्गाच्या राज्याकरता तयार केलेले असे आहोत. मग छोटमोठे संकट तुमच्या आमच्या जीवनात येत असतील, क्षणिक असतील, तर त्यांना घाबरू नका. कारण की त्यापेक्षा मोठ्या संकटातून परमेश्वराने प्रभू येशूच्या नावात तुम्हास तारलं आहे. त्या मरणाच्या संकटातून त्याने तुम्हास पार नेला आहे. याकरता आपण म्हणतो, ती साक्ष दृढ करतो, प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जसा तो गेला तसा तो परत येणार आहे. विश्वास ठेवा. जर आपण प्रभू येण्याच्या अगोदर विसाव्यास गेलो, ख्रिस्ताच्या विश्वासात विश्रांती घेतली, तर आपण सुखलोकात जाऊ, नाही का? हा आपला विश्वास आहे, आपली साक्ष आहे. जसं चोराला तो म्हणा, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. होय, सुखलोक आहे. जे विश्वास प्रभू येशूच्या विश्वासात धाव पूर्ण करतात ते सुखलोकात जातात. मलाही तिकडेच जायचंय, माझ्यासाठी प्रार्थना करा. धन्यवाद देऊया देवाच्या नावाला की तो आपल्याला घ्यायला येणार आहे आणि आपण तयार असलो पाहिजे. हम येशू के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. प्रेज द लॉर्ड. जायचंय ना? जायचंय का? जायचंय का? हसू नका. तोही हसेल. म्हणा जायचं आहे, जायचं आहे, जायचं आहे. साक्ष कबूल करा की मला जायचं आहे. हसू नका, नाही तर तोही हसेल. कबूल करणं फार महत्वाचं आहे. हम येशू के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हम येशू के संग एक दिन
संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। दुख से भरे दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे। हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए। परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। तैयारी हम करें वहाँ जाने के लिए, तैयारी हम करें वहाँ जाने के लिए। यीशु जो आता है हमको लेने के लिए, यीशु जो आता है हमको लेने के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया।
यीशु के संग आनंद मनाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे। पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पाहतो जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद तू या वेळ करता, समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हाला तू राखलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. इथून पुढचा काळ वेळ सगळं काही तुझ्या हातात देतो. येणारे अडखळण प्रभू येशूमध्ये घालू आणि ते वचन प्रत्येकाच्या ऐकण्याच्या ठाई ख्रिस्तामध्ये दृढ कर, स्थिर कर आणि तू करशील आमचा विश्वास आहे. म्हणून प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. होय, आपण विश्वास ठेवूया. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. तो मारला गेला, पोरला गेला, उठविला गेला. ही साक्ष आहे आणि दृढता आहे तुमच्या आमच्या ठाईची. प्रेज द लॉर्ड. ही तुमच्या आमच्या ठाईची साक्ष आहे, दृढता आहे की प्रभू येशू तुमच्या आमच्या करता या जगात आला, मारला गेला आणि धर्मशास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी उठवला गेला. मारला गेला, उडला गेला, उठवला गेला. असं काय केलं? जुनं मनुष्य पण जावं, पापाचा खंड भरला जावा आणि त्याने तो बाप्तिस्मा तुमच्या आमच्या करता घ्यावा, या करता की मरणाच्या दरीतून त्याने आपल्या सार्वकालिक जीवनात पोहोचवावं. प्रेज द लॉर्ड. कुठं पोहोचवावं? सार्वकालिक जीवनामध्ये. आणि ते गौरवशाली शरीर तुम्हा आम्हास मिळावं. स्वर्गाचे दरवाजे ज्यांना ज्यांना पाहिजे, तो दरवाजाचं नाव प्रभू येशू तसं आहे. होय, सत्य तुम्हा समजेल, सत्य स्वतंत्र करेल. पुत्र जेव्हा स्वतंत्र करेल तेव्हा तुम्ही खरे खरे स्वतंत्र व्हाल. होय, ती साक्ष आहे. रोज आपण दृढ केली पाहिजे. आणि आज आपण असाच एक आत्मिक संदेश प्रभू उद्या ऐकणार आहोत, जेणेकरून आपल्या जीवन, आपल्या या शरीरामध्ये ख्रिस्ताचं जीवन प्रगट व्हावं. प्रेज द लॉर्ड. येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. वचन सांगतं येशूचं जीवन कशामध्ये प्रगट? आमच्या शरीरामध्ये प्रगट व्हावं. ही ती साक्ष आहे. आपण त्याची आशा धरतो की जसा तो उठवला गेला तसा त्याचवर ठेवलेला विश्वासाने तुम्ही आम्ही उठवले जाऊ. ही साक्ष आपण दृढ करतो, विश्वास धरतो. तर आपण आपल्या या शरीरात असताना आपल्या शरीराला बुकडून दास करून ठेवलेले असलो पाहिजे, यासाठी की त्याचे जीवन आपल्या शरीरामध्ये प्रगट व्हावं. प्रेज द लॉर्ड. येशूचे जीवन आमच्या शरीरात प्रगट व्हावं, कारण त्याने ते दाव पूर्ण केले. इट इज फिनिश्ड. तो म्हणाला वधस्तंभावर, हे पूर्ण झाले आहे. आपण 7 शब्द शिकलो परवा, नाही का, शुक्रवारी. धाव त्याने संपवली, त्याने ती पूर्ण केली तुमच्या आमच्या करता. ती धार्मिकता सिद्ध झाली. आपण काय केलं पाहिजे? आपण विश्वास राखला पाहिजे. आणि विश्वास राखला तर त्याबरोबर कार्य सुद्धा करणारे आपण असलो पाहिजे. येशूचे जीवन ही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. काय प्रगट व्हावं? येशूचं जीवन.
आमच्या शरीरामध्ये प्रगट व्हावं. या आपण या संदेशाकडे वळूया आणि यातलं पहिलं वचन वाचूया. कोरिंथीकरांचे पहिले पत्र 15वा अध्याय, मृतांचे पुनरुत्थान. त्याचा मथळा पौलांनी काय दिलं तिथं पत्रामध्ये काय दिलंय? मृतांचे पुनरुत्थान म्हणजे मृत उठवलं जाणं. या आपण वाचूया पहिल्या वचनापासून. कोरिंथीकरास पहिले पत्र 15वा अध्याय याच्या पहिल्या वचनापासून वाचूया, कारण ती साक्ष आहे, ती घोषणा आहे, ती सुवार्ता आहे. या आपण वाचूया. बंधुजनो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात. प्रेज द लॉर्ड. काय वचन सांगतं? बंधुजनो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात. होय, आपल्या स्थिर कशात राहायचं आहे? त्या विश्वासामध्ये. आणि जी सुवार्ता आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवताना स्वीकारली तोंडाने, त्या सुवार्तेमध्ये काय करा? स्थिर राहा. डगमगू नका, घाबरू नका, मागे वळून पाहू नका, कारण की त्यांनी धाव संपवली आहे. दुसरं वचन काय म्हणतं? जिच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले आहे, तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने तुम्हास ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार मी ती तुम्ही दृढ धरली असेल. नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सर्व काही करा, पण ती सुवार्ताच दृढ ठेवली नाही तर तुम्ही आणि आम्ही ठेवलेला विश्वास काय आहे? व्यर्थ आहे. जी सुवार्ता तुम्ही ऐकली ती शेवटपर्यंत तुमच्या आमच्या ठाई काय असली पाहिजे? दृढ असली पाहिजे. काय सांगते ती सुवार्ता? काय सुवार्ता सांगते आपण ऐकूया. 3रं आणि 4थं वचन. मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून दिले. त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. मनुष्याच्या जीवनातलं पाप जावं या जगात आदामाद्वारे पाप आलं, आज्ञाभंगाद्वारे, आणि सर्वांनी पाप केलं, मग मरण पसरलं. मग मरण हे फळ काढण्याकरता जे नियमशास्त्र होतं, शरीराचं जीवन रक्तामध्ये आहे, तुमच्याकरता वेदीवर प्रायचित्त असं देण्यात आलं आहे, आणि जीवाबद्दल प्रायचित्त रक्तानेच होते. नियमशास्त्र होतं, हे नियमशास्त्र होतं. मग ते रक्त पवित्र असणं गरजेचं होतं. मग ते पवित्र रक्त त्याने स्वतःच्या पवित्र पुत्राद्वारे वधस्तंभावर दिलं आणि ते नियमशास्त्र पूर्ण केलं. मरणावर अधिपत्य करणारा तो सैतान, त्याला स्वतःच्या मरणाने प्रभू येशूने नाहीच केलं. जे कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतात ते मरणातून चिन्हामध्ये पार गेलेले आहे. हे वचन सांगतं. मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून दिले. त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, धर्मशास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी उठवला गेला. काय झालं? तो पुरला गेला, धर्मशास्त्राने 3ऱ्या दिवशी उठवला गेला. मग का उठवला गेला? का मारला गेला? का पुरला गेला? कारण की मनुष्याचे अशक्य होतं ते देवाने शक्य केलं त्याच्या पुत्राद्वारे. मनुष्याला स्वतःचं पवित्रकरण करणं, स्वतःच्या जीवनातलं ते पाप, त्याचं मरणफळ काढणं अशक्य होतं. जे नियमशास्त्र होतं ते पूर्ण होणं गरजेचं होतं. पूर्णपणे आत्मिकता, पूर्णपणे पवित्रकरण होणं गरजेचं होतं. म्हणून त्याने पवित्र पुत्र आणि त्याचं रक्त वधस्तंभावर तुमच्या आमच्या पापांकरता दिलं. प्रेज द लॉर्ड. ही ती सुवार्ता आहे आणि ही साक्ष तुमच्या आमच्या काही तुम्ही दृढ ठेवलेली असला पाहिजे. आणि ही दृढ ठेवणं म्हणजे वधस्तंभावर आपण खिळले गेलो. त्याने जी शिक्षा भोगली ती शिक्षा आपली होती. त्याने जे अपराध आपल्यावर घेतले ते अपराध आपले होते. त्याने जी निंदा आपली
आपली स्वीकारली, त्याचा जो छळ झाला तो आपला होता, त्याने जी शिक्षा भोगली ती आपली होती, आणि जो मरण पत्करलं ते आपलं होतं, ते त्यांनी नाहीच केलं. प्रेज द लॉर्ड. या जीवनामध्ये जगत असताना, ती साक्ष दृढ करत असताना आपण वधस्तंभाला खिळले आहोत आणि ख्रिस्ताठाई जिवंत आहोत, उठवले आहोत, ही साक्ष दृढ करणारे आपण असलो पाहिजे. आणि जर आपण असं म्हणतो, आपल्या शरीराला पकडून दास करून ठेवतो, सर्व द्वेष, राग, मत्सर यांना ही घोषणा करतो, प्रभू येशूच्या नावात निघून जा, मी वधस्तंभाला खिळला आहे, मी जीवित नाही, मी वधस्तंभाला खिळला आहे, माझं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर आपण अशी आपली धाव संपवतो, तर येशूचं जीवनही आपल्या शरीरात प्रगट होईल, आणि ते व्हावं म्हणून आपण ही साक्ष रोज दृढ करणार आहे, रोज त्या दैहिक स्वभावाला मरणार आहे, आणि आत्मिक स्वभावामध्ये ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित असे जीवनाच्या नाविन्यात वागणूक करणारे असलो पाहिजे. जीवनाच्या नाविन्यात. काल तुमचा भाऊ चुकलेला आहे, तर आज क्षमा करणार आहे. प्रभूकडे जाताना आपलं पात्र रिक्त ठेवणारे आपण असलो पाहिजे. आपलं पात्र क्षमा, दया, शांती, प्रीती, चांगुलपणा या फळांनी, पवित्र आत्म्याच्या 9 फळांनी भरलेलं असलं पाहिजे. कोरिन्थीकरांचे दुसरे पत्र 5वा अध्याय यातलं 14 आणि 15 वचन काय म्हणतं पहा. कोरिन्थीकरांचे दुसरे पत्र याचा 5वा अध्याय 14 आणि 15 वचन. ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरून धरिते. ख्रिस्ताची जी देवाने प्रभू येशूच्या नावात प्रीती केली, ती प्रीती काय करते, तो आम्हास आवरून धरते. कशापासून आवरून धरते पहा, इथे लिहिलंय, ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरून धरते, आणि आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले. प्रेज द लॉर्ड. आमेन. एक मेला तर सर्व मेले. एक कशासाठी मेला? एक पापा करता मेला. एक जर सर्वांच्या पापा करता मेला, तर एक मेला तर सर्व पापा करता मेलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. होय, हे सत्य आहे. एक मेला तर सर्व मेलेले आहेत जे विश्वास ठेवतात ते. पण जिवंत राखायची विधी पाळू नका. राग, द्वेष, मत्सर आपल्या जीवनात बाळगू नका, कारण त्या सर्व गोष्टींना आपण मेलेले आहोत त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरून धरिते, आणि आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे, तर याच्यासाठी जो मेला उठला त्याकरता जगावे. प्रेज द लॉर्ड. कशा करता जगलं पाहिजे? जो मेला आणि उठला त्याकरता जगणारे आपण असलो पाहिजे. आपल्या काही जे जीवित आहे त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे असावं. जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. कारण ते जुनं ते होतं, निघून गेलं. जुनं काय होतं? द्वेष होता, राग होता, मत्सर होतं, पाप होतं, व्यभिचारिक गोष्टी होत्या. सर्व अंधकाराच्या बंधनाने, मरणाच्या फळाने बंद दास्यपणात आपण होतो. त्या सर्व दास्यपणातून एका मरणाने, एका अर्पणाने तुम्ही आम्ही शुद्ध करून उठवलेले आहोत देवाच्या राज्याकरता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पहा, रोमकरास पत्रामध्ये पौल काय सांगतो. रोमकरास पत्र 6वा अध्याय 3 ते 11 वचन. रोमकरास पत्र 6वा अध्याय 3 ते 11 वचन आपण वाचूया. रोमकरास पत्र 6वा अध्याय 3 ते 11 वचन. आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? होय, ज्यांनी प्रभू येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला त्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? असं पौल काय म्हणतो? कशाविषयी आपण अजाण असतो हे आपण वाचूया. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्माने त्याजवर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेल्यातून उठविला गेला त्याप्रमाणे आपणही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी.
कशामध्ये वागणूक करावी? जीवनाच्या नाविन्यामध्ये. याकरता त्याचं मरण आपल्या जीवनामध्ये रोज घोषणा करणारे, त्याचं उठणं रोज घोषणा करणारे श्लोक आहे. ती घोषणा कार्यान्वित कशी होईल? आपण जीवनाच्या नाविन्यात जर वागणूक करत आहोत, निंदेबद्दल आशीर्वाद देत आहोत, शापाबद्दल शाप नाही आशीर्वाद देत आहोत, क्षमा करत आहोत. ख्रिस्त जो उठवला गेला नाविन्यात, सर्व गोष्टी मिटवलेल्या आहेत. निंदा, द्वेष, मत्सर, शिक्षा, मरण, फळ, उपासमार, सर्व काही जे आम्हा सार्वकालिक जीवनापासून मागे ओढत होतं, त्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये काढून टाकलेल्या आहे. इट इज फिनिश्ड, पूर्ण झालेला आहे. तर आपण काय करावं? जीवनाच्या नाविन्यात वागणूक करावी. खोटी साक्ष देऊ नये, खोटं बोलू नये, अपशब्द बोलू नये, टिंगल, टवाळी, निंदा आपल्या मुखातून बाहेर निघू नये. प्रेज द लॉर्ड. जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्यावर संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने त्याच्यावर संयुक्त होऊ. होय, त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने आपण त्या सर्व गोष्टीविषयी संयुक्त झालो, तसं त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने आपण त्याच्याबरोबर काय होऊ? संयुक्त होऊ. कशापासून? त्या जुन्या गोष्टींपासून, त्या मरणाच्या गोष्टीपासून सार्वकालिक जीवनाकरता संयुक्त आणि गौरवशाली शरीर मिळण्याकरता तयार होत असलेले, देवाचे निवडलेले, ख्रिस्तामध्ये पवित्र केलेले तुम्ही आम्ही पात्र आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण त्या राज्याकरता पात्र असं नव्हतो, ते पात्र पवित्र व्हावं म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला, त्याचं अर्पण केलं, तो मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. कारण त्याच्या उठवण्या जाणारे आपल्या ठाई ते सार्वकालिक जीवनाची प्रतिरूप ख्रिस्ताच्या विश्वास ठेवल्याद्वारे तयार व्हावं आणि आपल्याला ते सार्वकालिक जीवन मिळावं. प्रेज द लॉर्ड. त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्यावर संयुक्त झालो आहो. We are separated that for all things which is from darkness. ज्या गोष्टी त्या अंधकारापासून होत्या, ज्या जुन्या गोष्टी होत्या, जे पाप होतं, जे मरण होतं, जो दंड होता, ज्या गोष्टी सार्वकालिक जीवनापासून रोखत होत्या, आडभित्त होत्या परमेश्वर आणि मनुष्याच्या मध्ये, त्या सर्व ख्रिस्ताच्या मरणाने संयुक्त केलेल्या आहेत. आणि तुम्ही आम्ही त्याच्याबरोबर संयुक्त झालेलेच आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग तुमच्या जीवनातल्या काही गोष्टी निघत नाहीये का? म्हणा त्या गोष्टींना, प्रभू तुला धमकाव, प्रभू येशू तुला धमकाव, मी ख्रिस्ताच्या मरणाने या गोष्टींबरोबर संयुक्त झालो आहे. काय म्हणा? मी ख्रिस्ताच्या प्रभू येशूच्या मरणाने अपशब्द, वाईट गोष्टी, मरण, भय, भीती, अंधकार या सर्व दास्यपणाला प्रभू येशूच्या मरणाने संयुक्त झालो आहे. आणि पुढचं वचन काय सांगतं? तर त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने त्याच्याबरोबर संयुक्त हो. होय, त्या गोष्टींना संयुक्त झाला, पण त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने त्याच्याबरोबर तुम्ही सार्वकालिक जीवनाकरता काय होत आहात? संयुक्त होत आहात. प्रेज द लॉर्ड. यातलं 6वं वचन काय म्हणतं पहा. आपल्याला असे समजले की आपले जुने मनुष्य पण त्याबरोबर वधस्तंभाला खिळले गेले. आपलं जुनं मनुष्य पण कशाबरोबर खिळलं गेलं? कशाला खिळलं गेलं? वधस्तंभाला. कोणावर खेळलं गेलं? प्रभू येशू बरोबर. आपल्याला असे समजते की आपले जुनेपण आपण शिकूया येणार पुढच्या वचनामध्ये. आपलं सर्व जुनपण कशावर खेळलं गेलं? ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलं गेलं. असे की पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. प्रेज द लॉर्ड. ते पापमय शरीर नष्ट व्हावं, जुना मनुष्य काढला जावा आणि नवीन मनुष्य आपल्या ठाई तयार व्हावा, जो सार्वकालिक जीवनाकरता आपल्याला सार्वकालिक जीवनात घेऊन जाईल त्याचवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. आणि ते नवीन मनुष्य पण आपल्या ठाई तयार व्हावं, आपल्यातलं दास्य पण जावं, म्हणून
ख्रिस्त या जगात आला, मारला गेला, काढला गेला, उठवला गेला. प्रेज द लॉर्ड. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त झाला आहे. जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून काय झाला? मुक्त झाला आहे. म्हणजे विश्वास ठेवतात ते काय झाले? ते सुद्धा त्याच्याद्वारे पापाच्या दोषापासून काय झाले? मुक्त झालेले आहे. म्हणून परत पापात पडू नका, परत पाप करू नका. कुत्री ओकीकडे जातात तसं नाही, पेत्र म्हणतो. नीती सुद्धा ते वचन आहे. डुकरीन आंघोळ करून सुद्धा परत चिखलात लोळण्याची इच्छा दर्शवते, ती चिखलाकडे लोळण्याकरता वळते. त्या म्हणीप्रमाणे आपलं जीवन नसावं, पेत्र म्हणतो. प्रेज द लॉर्ड. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त झाला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर त्याचबरोबर जिवंत होऊन राहू असा आपला विश्वास आहे. आपण त्याचबरोबर मेल मान्य करतो तर त्याचबरोबर जिवंत होऊन राहू हा आपला काय आहे? विश्वास आहे. आपल्याला ठाऊक आहे की मेलेल्यातून उठवलं ख्रिस्त पुढे मरत नाही, त्यापुढे मरणाची सत्ता नाही. आपणास ठाऊक आहे की मेलेला ख्रिस्त इथून पुढे मरत नाही, त्यापुढे मरणाची सत्ता, त्याचवर मरणाची सत्ता नाही. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणाची सत्ता काढली गेली. मरण हे जे भय घालणार फळ होतं ख्रिस्ताद्वारे काढण्यात आलं. कारण तो मेला तो पापाला एकदाच मेला, तो जगतो तो देवाला जगतो. तसे तुम्ही स्वतःला पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाला जिवंत असे माना. प्रेज द लॉर्ड. स्वतःला कसे माना? देवाला जिवंत असे, पापाला मेलेले आणि देवाला जिवंत असे माना. रोज आपल्या देहामध्ये जर ज्या गोष्टी निघत नाही त्यांना म्हणा, मी प्रभू येशू बरोबर संयुक्त झालो आहे, त्याच्या उठण्याने संयुक्त होत आहे. मी त्याच्या मरणाने संयुक्त झालो आहे आणि त्याच्या उठण्याने काय करत आहे? संयुक्त. जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्यावर संयुक्त झालो आहोत तर त्याच्या उठण्याच्या प्रतिरूपाने त्याच्यावर संयुक्त हो वचन करा. जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्यावर संयुक्त झालो तर त्याच्या उठवण्याच्या प्रतिरूपाने त्याचबरोबर काय हो? संयुक्त हो. ही ती साक्ष आहे. जगातील प्रत्येक मनुष्याच्या पापांकरता मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला, यासाठी की जुनं मनुष्य पण जे दासपणात टाकत होतं, मरण, भय, भीती, विचारिक गोष्टी, अपशब्द, निंदा, त्रास, सर्व गोष्टी प्रभू येशूमध्ये काढल्या गेल्या. तसे तुम्ही स्वतःच पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाला जिवंत असे माना. ऍक्सेप्ट, स्वीकार कर. पहा, तुमच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी निघून जातील जेव्हा तुम्ही हे स्वीकार करता, जेव्हा तुम्ही आपल्या मुखाने स्वीकार करता. प्रभू येशूमध्ये तुमच्या जीवनातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी निघून जातील. कोरिन्थीकरांचे पहिले पत्र याचा 15 अध्याय 31 वचन काय म्हणतं पहा. कोरिन्थीकरास पहिले पत्र 15 अध्याय 31 वचन. बंधुजन हो, कोरिन्थीकरास पहिले पत्र 15 अध्याय 31 वचन. बंधुजन, तुम्हाविषयी जो अभिमान मला ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्या ठाई आहे, त्याची शपथ घेऊन मी म्हणतो की मी रोज रोज मरतो. प्रेज द लॉर्ड. मी रोज रोज मरतो, पाऊल म्हणतो. यस, ख्रिस्ताचा वध रोज आपल्या शरीरात वागवणार आहे, ख्रिस्ताचं उठवणं वागवणार आहे. बना. ती साक्ष आहे, ती सुवार्थ आहे, तो पाया आहे मरणातून जीवनात जाण्याचा. प्रेज द लॉर्ड.
तो विश्वास आहे, त्या आशेची कबुली आहे ती अडळ राखा, कारण जो वचन देतो तो विश्वसनीय आहे. इब्री लोकांपत्र 10:10 वचन पौल सांगतो, बंधुजन, तुम्हाविषयी जो अभिमान मला ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्या ठायी आहे, त्याची शपथ घेऊन मी म्हणतो की मी रोज रोज मरतो. होय, रोज रोज मरा. त्या जुन्या स्वभावाला, जुन्या गोष्टींना, अंधकाराच्या गोष्टींना, व्यभिचारिक गोष्टींना, बंधनांना, दासपणाला म्हणा, मी रोज रोज मरतो. मी वधस्तंभावर ख्रिस्ताद्वारे खिळला आहे. या सर्व जुन्या गोष्टींना, या गोष्टी मला नरकाच्या द्वारात ओढू शकत नाही. इट इज फिनिश. या संपलेल्या आहेत. मी ख्रिस्ताच्या मरणाद्वारे, त्याच्या प्रतिरूपाने संयुक्त झालेला आहे आणि त्याच्या उठवण्याच्या रूपाने मी संयुक्त होत आहे. यू आर सेपरेटेड फ्रॉम दॅट ऑल डार्कनेस विच इज डेंजर. ज्या अंधकारातून देवाने तुम्हाला मोकळं केलं, मरणाच्या फळातून मोकळं केलं, ते परत तुम्हाला मरणामध्ये टाकू शकत नाही, कारण ख्रिस्ताच्या मरणाच्या प्रतिरूपाने तुम्ही संयुक्त झाला आहात आणि त्याच्या उठवण्याच्या प्रतिरूपाने आम्ही संयुक्त होत आहोत. प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो की मी रोज रोज मरतो. ते दैहिक स्वभावाला रोज रोज मरणारे आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ, ख्रिस्ताचा वध आपल्या जीवी रोज बाळगणारेपणा म्हणा. तर बंधनांना, जर तुमच्या जीवनात आज बंधन असतील, अपशब्द असतील, शैतान त्रास देसल निराशाद्वारे, अनेक गोष्टींद्वारे, तर म्हणा, मी ख्रिस्ताबरोबर जुन्या गोष्टींना संयुक्त प्रतिरूपाने झालो आहे आणि त्याच्या उठण्याने मी संयुक्त होत आहे. रोज रोज मरा. ती स्वार्थ आहे त्या जुन्या स्वभावाला मरण्याची. प्रेज द लॉर्ड. कलसेकरास पत्रामध्ये पौल काय नमूद करतो का? कलसेकरास पत्र 3 अध्याय, शेवटचे काही वचन 3-4 आहेत, त्यातलं ही मेजर आहे, ते वाचू. कलसेकरास पत्र 3 अध्याय 1 ते 9 वचन काय म्हणतं पहा. कलसेकरास पत्र 3 अध्याय 1 ते 9 वचन वाचूया आपण. ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम पहा. ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम काय आहे? यासह तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेलात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे त्यातल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. काय करा तुम्ही? पौल म्हणतो, जर ख्रिस्तामध्ये तुम्ही उठवले गेले, तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे, तिथल्या गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करा. मग केलंय का आजपर्यंत? देवाचे वचन सांगतं की तुम्ही काय करा? यासह तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचे यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण ते दृश्य आहेत, त्या नश्वर आहेत, ते नश्वरतेकडे चालले आहेत. जगाची वासना नष्ट होत आहे, योहान सांगतो. पण देवाच्या इच्छेने करणारा सर्व काळ राहील, योहान सांगतो. त्या नष्टतेकडे चालल्या, नश्वरतेकडे चालल्या, ते मिटवण्यात येतील, कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट होईल तेव्हा तुम्ही त्याचबरोबर गौरवात प्रगट व्हाल. जर आपण असा यत्न करत आहोत, ख्रिस्त जिथं बसला तिथल्या गोष्टी मिळवण्यासाठी यत्न करत आहोत, आपण त्यामध्ये ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेले आहोत, आणि जेव्हा मग तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याचबरोबर, जर आपण विश्रांतीस गेलेले आहोत तर उठवले जाऊ आणि गौरवात प्रगट केले जाऊ. प्रेज द लॉर्ड. 5 वचन काय म्हणतं? तर पृथ्वीवर तुमचे अवयव जीवे मारा. रोज रोज मरणं. कशासाठी मरणं आहे? वाचा, आपण ऐकूया. तुम्ही पृथ्वीवर तुमचे अवयव जीवे मारा, म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ यास जीवे मारा. काय मारा? या गोष्टी जीवे मारा. या वधस्तंभाला काढलेल्या आहेत, खेळलेला आहे. जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ यास जीवे मारा. त्यामुळे कोप पहा, त्यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. तुम्ही देवाचे पुत्र, संतान, ख्रिस्ताद्वारे वारीस आहात, तर अशा आज्ञाभंग करणाऱ्या पुत्रावर
देवाचा काय होतो? कोप होतो. आज्ञाभंग काय आहे? जे अवयव ख्रिस्तामध्ये ज्या गोष्टी काढून टाकल्या त्या आपण जीवित ठेवत आहोत आपल्या जीवनामध्ये, त्या आपण ख्रिस्ताचे नाही आहोत, त्यांच्यावर देवाचा कोप होतो. जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ या जीवे मारा, यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रावर होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही वागत होता. ज्यात तुम्ही वासनात जगत होता त्यात वागत होता. पण ते जगणं मरणामध्ये परिवर्तित झालं, ते काढलं गेलं, उठवलं झालं, आत्मिक शरीर देण्यात आलं. म्हणून आज त्यामध्ये जगत असाल तर ती जीवे मारा, कारण तुम्ही त्यात जगत होता, त्यात वागत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे हे सर्व आपणापासून दूर करा. ऐकताय ना? परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, काय काय याच्यातलं आपल्या कुठली गोष्टी आहेत? क्रोध. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांवर लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकिले आहे. प्रेज द लॉर्ड. जुना मनुष्य हा होता कपटी, वासनाने युक्त, दोषयुक्त, अमंगळपणा, कामवासना, लोभ, शिवीगाळ, अपशब्द, लबाडी करणं, मरण काढलं गेलं. आणि जो नवा मनुष्य त्याच्या अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाने, आणि जो नवा मनुष्य त्याच्या अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाने, त्याचं जे प्रतिरूप अस्तित्वात येत आहे, पहा इथे काय लिहिले, आणि जो नवा मनुष्य त्या अस्तित्वात आणणाऱ्या प्रतिरूपाने पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला अंगी ल्याले आहात. तुम्ही कोणाला अंगी ल्यालेले आहात? नवा पुरुषाला, जो ज्ञानाच्या प्रतिरूपाने नवा केला जात आहे. म्हणून पौल म्हणतो मी रोज रोज मरतो. त्याचा वध रोज आपल्या शरीरात वागवणार आहे. आणि जो ख्रिस्त नव्या रूपाने प्रतिरूपाने नवा केला जातो, त्याच्या प्रतिरूपाने त्याला अंगी ल्यालेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. होय, आपण ती आशा धरणारे असलो पाहिजे. याकरता आपल्या शरीराला बुकलून दास करणारे आणि रोज घोषणा करणारे आपण असलो पाहिजे. पहा गलतीकरास पत्र 6 अध्याय 14 वचन काय म्हणतं. गलतीकरास पत्र 6 अध्याय 14 वचन. गलतीकरास पत्र 6 अध्याय 14 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाविषयी कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. प्रेज द लॉर्ड. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाविषयी कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यातून न हो. त्याच्याद्वारे जग मला व मी जगाला वधस्तंभाला खिळलेला आहे. कुठे आहेत आपण? वधस्तंभाला खिळलेले आहोत. ख्रिस्ताबरोबर जग मला आणि मी जगाला वधस्तंभाला खिळला आहे. याच्याशिवाय ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे मजकडून न हो, पौल म्हणतो. प्रेज द लॉर्ड. तो वधस्तंभ, त्याचं मारणं जाणं, त्याचं पूर्ण जाणं, त्याचं उठवणं जाणं रोज आपल्या जीवनी अनुभव घ्या. रोज त्या जुन्या स्वभावाला मरा. रोज रोज त्या जुन्या स्वभावाला मरा. आणि ख्रिस्त जो पुनरुत्थित आला त्याच्या जीवनाच्या नाविन्यात वागणूक करणारे बना. जो शरीराकरता पेरतो त्याला नाशाचं पीक मिळेल. जो आत्म्याकरता पेरतो तो सार्वकालिक जीवनाचं पीक घे. कारण मनुष्य जे काही पेरतो त्याच त्याला पीक मिळेल. प्रेज द लॉर्ड. पहा याच गलतीकराच्या पत्रात 2 अध्याय 19 आणि 20 वचन काय म्हणतं पहा. मी गलतीकरास पत्र 2 अध्याय 19-20 वचन. मी नियमशास्त्राच्या द्वारे निशस्त्र मेलो यासाठी की मी देवाकरता जगावे. प्रेज द लॉर्ड. पौल म्हणतो की मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो यासाठी की मी देवाकरता जगावे. होय, तुम्ही कशासाठी जगावं? जो ख्रिस्त वधस्तंभाला खिळला गेला,
दोष, शिवीगाळ, अपशब्द, लबाडी, जुना मन स्वभाव, या स्वभावाला तुम्ही मेलेले आहात. रोज रोज मरा, रोज रोज घोषणा करा त्याच्या मरणाची, त्याच्या उठवण्याची आपल्या जीवनामध्ये. तो सुवार्थ आहे, तो बेस आहे, तो पाया आहे, ते सामर्थ्य आहे. वधस्तंभाच्या ठाईचं तुमच्या आमच्या ठाई दिलं. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण त्या विश्वासात, घोषणेमध्ये असलो पाहिजे. आपली आशेची कबुली अठळ राखा, कारण जो वचन देतो तो विश्वसनीय आहे. होय, आपण विश्वासात जातो खरे, पण जो वचन देत आहे, ज्याने ख्रिस्ताला मरणातून उठवलं, तो विश्वसनीय आहे. त्याने तो विश्वास प्रकट केला. देवाने आपल्या प्रीतीचं प्रमाण हे दिलं की त्याने आपला स्वपुत्र मनुष्याच्या पापाकरता या जगात पाठवला. जे नियमशास्त्र होतं शरीराचं जीवन रक्तामध्ये, ते मनुष्य पाहते तुमच्याकरता वेदीवर दिलेलं आहे. आणि जीवाबद्दल प्रायश्चित्त रक्तानेच होते. आणि ते रक्त पवित्र असलं पाहिजे, म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. इथं वचन सांगतो, पाऊल सांगतो की मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो. इट इज फिनिश. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनातून काढून टाकलेल्या आहेत. त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने मी संयुक्त झालो. त्याच्या उठवण्याच्या प्रतिरूपाने आपण संयुक्त हो. होय, त्याच्या उठवण्याच्या प्रतिरूपाने तुम्ही रोज रोज संयुक्त होणारे त्या जुन्या गोष्टीला असला पाहिजे. तुमच्या जीवनातला राग, द्वेष, मत्सर, वधस्तंभाला खेळलेला आहे. म्हणा त्या जुन्या गोष्टीला, प्रभू येशू तुला धमकाव. ख्रिस्ताच्या मरण्याच्या प्रतिरूपाने मी संयुक्त झालेलो आहे आणि त्याच्या उठवण्याच्या प्रतिरूपाने मी संयुक्त होत आहे. प्रेज द लॉर्ड. पहा पुढचं वचन काय सांगतं, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. We are crucified with Jesus on that cross. आपण कुठे खेळलेले आहोत? त्या वधस्तंभाला खेळलेले आहोत. मग जीवित असल्यासारखी विधी का पाळता? जीवित असल्यासारखा राग का करता? एकमेकाचा द्वेष का करता? जशी त्यांनी क्षमा केली त्या क्षमेच्या पात्राने आपलं पात्र भरलेलं असलं पाहिजे. जीवनाच्या नाविन्यात वागणूक करणारे आपण असलो पाहिजे. त्याच्यावर ठेवलेलं विश्वासाचं कार्य करणारे आपण असलो पाहिजे. इथं सांगतो, मी ख्रिस्तावर वधस्तंभाला खेळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आज जे जीवन आपण जगत आहोत, तो जुना मनुष्य जगत आहे का ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे? आपला विश्वासाची प्रतीती पहा, आपला विश्वास पारखा. पौल सांगतो, चेक युअर फेथ. चेक पहा, तुम्ही ज्या प्रकाशावर विश्वास ठेवला तो प्रकाश अंधार तर नाही ना? हे पहा, प्रभू येशू म्हणतो, तो जर अंधार असेल तर केवढा मोठा अंधार. जो ख्रिस्त आहे तो प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. परमेश्वर हा प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. जसा तो प्रकाश आहे तसा त्याच्यावर विश्वास ठेवणारा सुद्धा प्रकाशात चालणारा असला पाहिजे. त्याच्या ठाई अंधाराच्या गोष्टी नसल्या पाहिजे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे आणि मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे. ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मज करता दिले, त्याचवरील विश्वासाने ते आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये त्या सुवार्तेद्वारे त्याच्यावर ठेवलेला विश्वासाद्वारे जीवित आहे का? या पृथ्वीवरच्या गोष्टीवरचं आपलं मन अजून हटलेलं नाहीये. त्या जुन्या गोष्टीच्या, जुन्या मनुष्याच्या गोष्टी आपल्या जीवनात असतील तर त्याला म्हणा, मी प्रभू येशूच्या वधस्तंभाच्या खेळण्याद्वारे जुन्या स्वभावाला खेळला गेलो आहे आणि त्याच्या उठवण्याच्या प्रतिरूपाने मी संयुक्त होत आहे. वचन सांगतं, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळला आहे. मी जगतो असे नाही, तर ज्याच्यावर मी विश्वास ठेवला त्याच्या विश्वासाठारे जी माझ्या ठाई जीवित आहे. ज्याने मजवर प्रीती केली, स्वतःला मज करता दिले, त्याचवरील विश्वासाने मज ठाई जीवित आहे. आज आपल्या ठाई जे जीवित असलं पाहिजे त्याच्या विश्वासाद्वारे असलं पाहिजे. त्याचा वर रोज आपल्या जीवनात वागवणारे बना. रोज त्या जुन्या गोष्टींना, जुन्या स्वभावाला म्हणा, निघ प्रभू येशूच्या नावामध्ये. मी ख्रिस्ताला वधस्तंभाबरोबर खेळलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जर आपण रोज अशी घोषणा करतो तर आपल्या शरीरामध्ये आपण त्याचं जीवन प्रगट झालेलं पाहूया. या आपण शेवटचे 2 टप्पे वाचूया वचनाचे. येशूचे जीवनही आपल्या शरीरात प्रगट व्हावे. करिंथकराचे दुसरे पत्र 4 अध्याय 7 ते 11 वचन. हे टप्पे महत्वाचे, कान देऊ नये का? कारण वचन असं सांगतं, प्रभू येशू म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. बेसुनत कान प्रभू येशू मध्ये सुनत केले जाओ. आणि होय, प्रभूचा गौरव प्रत्येक ठिकाणी प्रगट हो. करिंथकराचे दुसरे पत्र याचा 4 अध्याय हा
प्रेषितांची शक्तिहीनता व देवाचे सामर्थ्य. तुमची आमची शक्तिहीनता आणि देवाचं सामर्थ्य काय करतं? होय, आपण शक्तीहीन आहोत, अविश्वास आहोत, पण देवाचं सामर्थ्य काय करतं आपण पाहूया. प्रेज द लॉर्ड. कोरिन्थीकरांचे दुसरे पत्र 4 अध्याय यातली पहिली 7 ते 11 वचनं वाचणार आहे. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की सामर्थ्याची पराकाष्ठ देवाची आहे, आमच्याद्वारे होत नाही हे समजावे. आम्ही समजून घेतलं पाहिजे. स्तोत्रकार स्तोत्रसंहितेमध्ये जे सांगतो, मनुष्य काय आहे? माती आहे. तो काय म्हणतो मनुष्यास? अहमनुष्यानो मातीस मिळा आणि अहमानवानो मातीस मिळा. आणि परत म्हणतो परमेश्वर, अहमानवानो परत या. परमेश्वर मेलेल्यांचा नाही, जीवितांचा आहे. देवाला सर्व जीवित आहे. तुमच्या जीवनात कुठली तरी गोष्ट मेलेली असेल, निराशा असेल, तुम्हाला वाटतं ही गोष्टी मेलेल्या आहे, हे जीवित होऊ शकत नाही, माझ्या जीवनात घडू शकत नाही, पण देव जिवंताचा आहे. देव सर्व गोष्टी पात्र बदलणारा आहे. तो कुंभार आहे. मोडलेल्या पात्रापासून नवीन पात्र कसं बनवायचं त्याला ठाऊक आहे. त्यांनी आपल्या पुत्राला मरणातून बाहेर काढलं, यासाठी की आपल्या ठाई ते सार्वकालिक जीवन असावं, त्याच्यावर ठेवलेला विश्वासाद्वारे. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. तुमचं आमचं जीवन ते मातीचं भांड आहे. देहाला जास्त महत्व देऊ नका. देहाची संपत्ती देवाच्या आत्म्याद्वारे भरली, त्याचं रक्षण करणारेपणा. नीतिसूत्रामध्ये वचन पहा, सर्व रक्षण वस्तूपेक्षा अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. जो आत्मा देवाने तुमच्या आमच्या ठाई घातला, अंतःकरण त्या सर्व गोष्टींची काय करा? रक्षण करा. ती संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. आम्हावर चौकोन संकट आले तरी आम्ही संकुचित झालो नाही. पौल म्हणतो, आमच्याकडून चौकोन संकट आली तरी आम्ही संकुचित झालो नाही. संकुचित झालो नाही म्हणजे आकसलो नाही, शंका घेतली नाही, कमी झालो नाही, विश्वासात आखडलो नाही. पहा वचन सांगतं, आम्हावर चौकोन संकट आलं तरी आम्ही संकुचित झालो नाही, घोटाळ्यात पडलो नाही, निराश झालो नाही. देवावरच्या विश्वासात घोटाळ्यात पडलो नाही, निराशा आमच्या ठाई आली नाही. सैतान निराशा त्याच्याद्वारे तुमच्यातला विश्वास डळमळीत करू पाहतो. प्रेज द लॉर्ड. आणि लक्षात ठेवा, वचन सांगतं, आमच्याकडे चौकोन संकट आले तर आम्ही संकुचित झालो नाही, घोटाळ्यात पडलो नाही. आम्ही कोणावर विश्वास ठेवला? होय, आम्ही निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी आमचा परित्याग करण्यात आलाय. आमचा पाठलाग जरी झाला, आमचा परित्याग झाला नाही. कारण की देव म्हणतो, मी तुला टाकणार नाही आणि तुला सोडणार नाही. तो त्यागणारा नाही, स्वीकारणारा परमेश्वर आहे. त्यांनी प्रभू येशू मध्ये आपली पाप पाहिली नाही, आपलं स्वरूप पाहिलं नाही, आपलं किती पाप केली ती पाहिलं नाही, पण ख्रिस्ताद्वारे त्याने तो माम्मा क्षमा केलेले आहे. होय, त्याने तो परित्याग पाहिजे. वचन सांगतं की आमचा पाठलाग झाला तरी आमचा परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलो तरी आमचा नाश झाला नाही. धार्मिक पहा, वचन सांगतं नीतिसूत्रामध्ये, धार्मिक 7 वेळा पडला तरी ते उठेल. देव त्याच्या धार्मिकतेच्या हाताने, उजव्या हाताने तो मांस उठवेल. होय, पडला तर का पडला शोधा, देवाला प्रार्थना करा, आस्था करा, आस्था धरा, पश्चाताप करा. आणि लक्षात ठेवा, देव तुमचा आमचा नाश होऊ देणार नाही. आपण नाशा करता नाही, ख्रिस्ताद्वारे तारणा करता नेमलेले आहोत. ते तारण आपल्या जीवनातून अविश्वासू लोकांमध्ये, बंधूंमध्ये, आपल्या अंधकारात बसलेल्या लोकांमध्ये, निराशात बसलेल्या लोकांपर्यंत गाजवा. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो, यासाठी की मी येशूचे जीवन आमच्या शरीरात प्रकट करावे. होय, ती सुवार्ता आहे. ख्रिस्त धर्मशास्त्रानुसार मारला गेला, पुरला गेला, धर्मशास्त्रानुसार तिच्याशी उठवला गेला. ही सुवार्ता, ही साक्ष रोज आपल्या शरीरामध्ये वागवा, रोज आपल्या जीवनामध्ये वागवा. मी वधस्तंभाला खिळला आहे, रोज तो वध आपल्या जीवनी वागवा. वचन सांगतं, जर वागवलं कशासाठी? येशूचा वध सर्वदा शरीरात वागितो, यासाठी की येशूचे जीवनी माझ्या शरीरात प्रगट व्हावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. होय म्हणा, असंच होऊ द्या माझ्या जीवनामध्ये. रोज जुन्या स्वभाव करता ख्रिस्ताचा वध आपल्या शरीरात वागवा. रोज रोज त्या गोष्टींना मरा आणि म्हणा, माझ्यातून त्या निघून जावत प्रवेशमध्ये. 11 वचनापासून पुढचा टप्पा वाचूया. कारण जे आम्ही जीवित राहतो, शेवटचं वचन आहे,
कारण जे आम्ही जिवंत राहतो ते येशूमुळे मरणाला सर्वदा सोपले जात आहोत, यासाठी की येशूचे जीवनी आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. प्रेज द लॉर्ड. कारण आम्ही जीवित राहतो ते येशूमुळे मरणाला सर्वदा सोपले जात आहोत. आपण जे जीवित राहतो ते ख्रिस्ताच्या मरणाने सर्वदा कशासाठी सुपूर्त केले जात आहोत? त्या पुनरुत्थानाकरता मरण गरजेचं आहे. बी पेरणारा त्याचं भावी अंग पेरत नाही, तर वास्तविक अंग पेरतो. बी जमिनीत जाऊन मरतो, त्याला अंकुर फोडणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. जसं बी आहे तसे तुम्ही आम्ही आहोत. देवाचं बी म्हणजे प्रभू येशू तुमच्या आमच्या ठाई पेरलेला आहे. कारण आम्ही जीवित आहोत ते येशूमुळे मरणाला सर्वदा सोपले जात आहोत, यासाठी की येशूचे जीवनी आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. याकरता येणारे दुःख, क्लेश, त्रास, मरण जर प्रभू येशू मिळालं तरी घाबरू नका. मरणावर विजय मिळवला तो राणा आहे, तो विश्वास आहे, ती सुवार्थ आहे, ती घोषणा आहे. रोज त्याचं मरण आपल्या जीवनी वागवा, जीवनाच्या नाविन्याकरता. याकरता त्याचं जीवन माझ्या ठाई प्रगट व्हावं, माझ्या मर्त्य देहामध्ये प्रगट व्हावं. आम्हामध्ये मरण व तुम्हामध्ये जीवन आपले कार्य चालविते. मी विश्वास धरी लावून बोलतो. या शास्त्र लेखापणे जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतो. जर आपण सुवार्ता ऐकली, विश्वास ठेवतो, तर त्यानुसार आपण बोललो पाहिजे. विश्वास वार्तेने, वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. होय, तो विश्वासाचा आत्मा या वचनाद्वारे तुमच्या आमच्या ठाई कार्यान्वित हो. हे आम्हास ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशू बरोबर आम्हासही उठवील व तुम्हा बरोबर सादर करील. तर सर्व काही तुम्हा करता आहे, यासाठी की जी कृपा पुष्कळ जणांवर होऊन विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार प्रदर्शन होण्यासाठी सहानुभूत व्हावी. प्रेज द लॉर्ड. होय, येशूचा वध मी सर्वदा शरीरात वागितो, यासाठी की माझ्या मर्त शरीरामध्ये त्याचं जीवन सुद्धा प्रगट व्हावं. प्रेज द लॉर्ड. ती स्वार्था, ते वधस्तंभ रोज आपल्या ठाई वागवा. त्या जुन्या गोष्टींना धमकाव प्रभू येशूच्या नावात. त्यांना म्हणा, प्रभू येशू तुला धमकाव. त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने मी संयुक्त झालो आहे आणि त्याच्या उठवण्याच्या प्रतिरूपाने मी संयुक्त होत आहे. होय, मर्त शरीरामध्ये त्याचं जीवन प्रगट व्हावं, याकरता रोज ती सुवार्ता आपल्या ठाई वागवा. रोज त्याचा वधस्तंभाचा वध इथं सांगितलंय आपल्या शरीरामध्ये वागवणारे बना, यासाठी की त्याचं जीवन आपल्या मर्त शरीरामध्ये प्रगट व्हावं. आणि ज्यांना ही आशा आहे, ज्या आशेने विश्वासाने आपली धाव पूर्ण करतील, ते सार्वकालिक जीवनामध्ये उठवले जाते. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. या वचनाद्वारे प्रभू येशू प्रत्येकाला तो विश्वासाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा त्याच्या ठाई दृढ करू, तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो कार्यान्वित करू. आमेन. या आपण शेवटची प्रार्थना करूया, प्रभूची प्रार्थना करूया, वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सहभागिता प्रभू जेव्हा वेळ देईल तोपर्यंत स्थगित करूया. आमेन. या आपण प्रार्थना करू. आपण आपले नेत्र बंद करू. नम्र चित्ताने, रिक्त मनाने आपलं पात्र रिक्त करत प्रभूसमोर समर्पित करूया. प्रभूसमोर समर्पित करूया. शांत राहूया आणि विचार करूया आपल्या पात्रामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच प्रभू येशूमध्ये काढून टाकूया. धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशू तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुलाही धन्यवाद देतो.
एक सुंदरशी संध्या वेळ दिलीस, सुंदरच्या वचनाद्वारे तू बोललास, त्याबद्दल धन्यवाद देतो. ती आत्मिकता, ते वचन प्रत्येका ठिकाणी कार्यान्वित कर. प्रत्येक ठिकाणी पुनरुत्थित ख्रिस्त जीवनाची नाविन्याची वागणूक प्रत्येका ठिकाणी व्हावी, याकरता विश्वासाचा आत्मा बोलण्याकरता, सामर्थ्याकरता प्रत्येका ठिकाणी प्रभू येशूच्या नावात कार्यान्वित कर. ज्या काही मर्त्य गोष्टी ज्या काढून टाकल्या तुझ्या मरणाद्वारे प्रभू येशू, त्या त्रास देत असतील, व्यभिचारिक गोष्टी असतील, निराशा असेल, द्वेष असेल, अंधकाराच्या गोष्टी असतील, ज्या आम्हास त्रास देत असतील, ज्या ऐकतात त्यांना त्रास असतील, ते प्रभू येशू मध्ये काढल्या जावं. कारण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने आम्ही संयुक्त झालो आहोत आणि त्याच्या उठवण्याच्या प्रतिरूपाने आम्ही संयुक्त होऊ. होय, जे ऐकत आहेत ते सर्वांना प्रभू येशूमध्ये सामर्थ्याच्या, विश्वासाच्या आत्म्यामध्ये भरले जाऊ. आज जरा ते असं जागृत ठेव. सुंदर सन्न प्रत्येकाच्या मुख्य दे, त्यांना खाऊन शक्ती, सामर्थ्य, शक्तीच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. जिथे कुठे प्रार्थना चालू त्या प्रार्थनेमध्ये येणारे अडखळ प्रभू येशूमध्ये घालून ते प्रार्थना तुझकडे पोहोचू दे. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात, विमानातून, रेल्वेतून, स्वतःच्या वाहनातून, त्यांना देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये सुरक्षित प्रियजनाकडे पोहोचव. जे निराशात बसले त्यांना पवित्र आत्म्यामध्ये आशेमध्ये घाल. जे अनेक वाईट विचारामध्ये आहेत त्यांना त्या विचारापासून मुक्तता प्रभू येशूमध्ये दिली जावी. तसंच तो प्रार्थना करतो, जे काम करतात त्यांच्या हाताला बरकत दे, त्याचं फळ त्यांच्या हातात असतो दे प्रभू येशूमध्ये. जे कामासाठी वनवन फिरतात त्यांच्या हाताला काम दे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ मुलं यांच्या मुखास अन्न पाणी दे प्रभू येशूमध्ये. जे स्वार्थिक प्रेषित संदेश आहेत तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात भर आणि अंधकारात ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आण. डॉक्टर नर्सला जो आरोग्यातील स्पर्श करतात त्यांच्याद्वारे जो आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात ठेवी प्रभू येशूमध्ये घाल. होय, सर्व युद्धाच्या परिस्थितीमध्ये आज जे भुकेले ताणलेले असतील त्याच्या मुखास अन्न पाणी दे प्रभू येशूमध्ये. जे आज जखमी असतील त्यांच्या जखमांना प्रभू येशूमध्ये पट्ट्या बांध. जे बिछाण्याला खिळले आहे अनेक विकारांनी, आजारांनी, डोळ्याचे विकार असतील, त्वचेचे विकार असतील, हाडांचे, पोटांचे, नसाचे, तोंडाचे विकार असतील, मेंदूचे विकार असतील, अशा सर्वांना प्रभू येशूमध्ये मोकळं कर. त्या बंधनात विकाराच्या आत्माला प्रभू येशू धमकाव. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. तसे जो प्रार्थना करतो, फुलाताई पर्वत, त्यांच्या घरातील सर्व लोक, त्याचा भाऊ, यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, प्रकाश प्रभू येशूमध्ये त्यांनी ठेवलेला विश्वासाने कार्यान्वित कर. अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशू त्यांच्या जीवनातून काढून टाक. त्यांच्या घरात तू बरकत, शांती, आरोग्य दे. मावशी, तिची सुना, नातवंड, लेकरामध्ये तुझं जीवन, आरोग्य, शांती, विश्वास प्रभू येशूला दृढ कर. सॅमसन अंकल, त्याच्या लेकरं जिथे कुठे राहतात तुझ्या सामर्थ्यात, प्रीतीमध्ये, विश्वासामध्ये ठेव. देवदूतांच्या पहाऱ्यामध्ये आजपर्यंत जसं ठेवलंयस ते इथून पुढे प्रभू येशूमध्ये तू दृढ ठेव. प्रार्थना करतो, ऑनलाईन जेवढे हिवाळे कुटुंब आहेत, डॉक्टर खोत आहेत, प्रकाश बोर आहेत, या सर्व तुझ्या हाती देतो. त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती, वचन प्रभू येशूमध्ये कार्यान्वित कर. सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशूच्या प्रकाशाद्वारे काढल्या जाव्यात. ते जे काही मागत आहेत, जे काही विश्वास धरत आहेत, त्या सर्व मागण्या प्रभू येशूमध्ये पूर्ण केल्या जाव्यात. आणि होय, वचन सांगतं, ज्याने आपल्या पुत्राला तुमच्या आमच्या पापांकरता दिले, तो त्याचबरोबर सर्व काही गोष्टी कशा देणार नाही. होय, ज्याने स्वतःचा पुत्र आमच्या करता दिला, तो त्याचबरोबर सर्व काही कसे देणार नाही. हो, तर दिलेलाच आहे, तो त्यांना पुरोशी प्रभू येशूमध्ये आमचा विश्वास आहे. प्रार्थना करतो, आई, शेजारचे ताई, दादा, सुना, नातवंड, लेकरं यांना सर्व तुझ्या हाती देतो. त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. त्यांच्या जीवनात, त्यांच्या घरातल्या सर्व अंधकाराच्या गोष्टी प्रभू येशू तुझ्या प्रकाशाद्वारे घालव. जी भय आहे, जी भीती आहे, जी निराशा आहे, अंधकाराची जे गोष्टी आहेत, त्या सर्व प्रभू येशूमध्ये काढल्या जाव्यात. हो, या सर्व प्रार्थना विनंती पूर्ण झाल्या त्याबद्दल धन्यवाद देतो. फुलाताई पडवळ, छायाताई पडवळ, मावशी, तिची सोनाना तोंड लेकरं, सॅमसन त्यांची दोन्ही लेकरं, आई, ताई, सोनाना तोंड लेकरं, ऑनलाईन जेवढे भाऊ बहीण पाहतात त्या सर्वांना तुझ्या हाती देतो. सर्व प्रार्थना विनंत्यामध्ये तू पूर्ण केला, त्यामुळे तू आशीर्वादित केलं प्रभू येशूमध्ये, त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणताय पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही.
तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडून सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सामार, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपामे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सभेगीता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. पुढच्या संदेशापर्यंत आनंदात राहा, प्रीतीत राहा, वाट पहा, आशेत राहा, सुवार्तेच्या घोषणेत राहा. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड.